बघा, जेव्हा कबीरला तेजस्विनी सापडते तेव्हा कबीरने तेजस्विनीला किर्लोस्कर मेन्शनमध्ये आणून ठेवलेलं असतं आणि तो तेजस्विनीला बोलतो की तुला आता मनस्विनी वाणी वागायचं आहे आणि तिला मनस्विनी वाणीच कपडे वगैरे घालायचे आहे. तेव्हा ती तेजस्विनी नाही बोलते. तेव्हा तो तिला सगळं सांगतो, तुम्ही करा, तुम्हाला करायलाच लागेल तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या मुलीसाठी. तेव्हा ती हो बोलते आणि कबीर तिला सरकारचे कपडे घालून म्हणजे मनस्विनीचे कपडे घालून माझसमोर आणून उभं करतं. तेव्हा कबीरच्या आईने तिला बघितलं आणि कबीरच्या आई एकदमच धक्का झाली, ही इथं कसं काय, ही इथं कसं काय. तेव्हा मा बोलते, तू माझ्या घरात आलीच कसं काय, तुला हिंमत कशी झाली माझ्या घरात पाय देण्याची, तुझ्यामुळे माझ्या सोन्याचे काय हाल झाले बघतेस ना. कारण तेव्हा कबीरच्या वडिलांचा खून हा सरकारने केलेला असतो, म्हणजे मनस्विनीने केलेला असतो. तेव्हा मा बोलते, तू जातेस की बघू तुझ्याकडे. तेव्हा मा जाऊन तिच्याशी खूप ओरडते, तिला बोलतो तुला अक्कल आहे का, तू काय करते ते. तेव्हा माने तेजस्विनीवरती काठी उगारलेली असते. तेव्हा कबीर जाऊन ती काठी पकडतो, बोलतो मा काय करता तुम्ही, ह्या ती मनस्विनी कामात नाही, ह्या तर तेजस्विनी कामात आहे, मीच त्यांना रेडी करून इथे आणलं होतं, तुम्ही पण नाही ओळखलं. तर बघा तेजस्विनी कामत, तुम्हाला काय ओळखणार मनस्विनी, तुम्हीला तर मानी पण नाही ओळखलं. मा म्हणते म्हणजे काय. तेव्हा कबीर बोलतं, मी यांना मनस्विनी कामत म्हणून रेडी करून आणलेलं आहे, कारण यांना कामत मेन्शनमध्ये जायचं आहे आणि सरकारसमोर जाऊन उभं राहायचं आहे, सरकारला खोट्यात पाडायचं आहे. तेव्हा माने काठी उगारली. तेव्हा तेजस्विनी इतकी घाबरलेली असते, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं. तेव्हा कबीर बोलते, तेजस्विनी कामत तुम्ही घाबरू नका, कारण मनस्विनी घाबरत नाही. मनस्विनी थोडं उत्तर देते, तुम्ही तर माझ्या एका काठीला घाबरलं. तेव्हा मा बोलते, मला अशा घाबरगुंड्या बायका अजिबात आवडत नाही, मला स्ट्रॉंग आणि एकदम स्पष्ट उत्तर देणाऱ्या बायका आवडतात. तेव्हा कबीर बोलतो, तुम्ही काय करतायत मनस्विनी, तेजस्विनी मॅडम, तुम्ही आठवलं का तुम्हाला मनस्विनीने किती त्रास दिला, काय काय केलं. तेव्हा तेजस्विनीला आठवतं की तिने कसं खोलीमध्ये बांबून ठेवलं होतं, कशी सुरीने त्याच्यावरती वार करायची, उशीने तिला अन्न देत नव्हती, पाणी देत नव्हती. हे तेजस्विनीला आठवून तेजस्विनीच्या डोळ्यात पाणी. तेव्हाच कबीर बोलतो, आठवा तुम्हाला किती त्रास होतो, तुम्हाला मनस्विनी वागायचं आहे की नाही, तुम्हाला असं वागायचं की तुम्हाला परत तसंच येड्यावाने वागायचं आहे. तेव्हा तिला आठवतं, मला बांधून ठेवलेलं होतं, मला माझ्याच घरामध्ये नेऊन कपाटामध्ये दांबून ठेवलेलं होतं, किती टॉर्चर केलं त्या मनस्विनीने, मला तिचा बदला घेतलाच पाहिजे. तेव्हा कबीर बोलतं, घेणार की नाही तुम्ही बदला. तेव्हा मनस्विनी बोलते, हो. तेव्हा मनस्विनीला आठवतं की त्या किल्ल्यावरून मनस्विनीनेच तिला ढकलून दिलं होतं, म्हणजे तेजस्विनी कामातला खाली दरी ढकलून दिलं होतं. सखी तिला वाचवायसाठी आलेली होती, पण सखीच्या हातातून ती निसटली आणि ती खाली खोल दरीमध्ये जाऊन पडलेली होती आणि ती एका माणसाला भेटली. तिथून त्याने तिचा उपचार केला. तिला इतका टेन्शन आलेलं असतं, तिला इतका धक्का बसलेला असतो की हे सगळं कसं काय माझ्यासोबतच होतं. तेव्हा ती कबीरला बोलते, चुप्प बस, म्हणजे मनस्विनीच्या आवाजामध्ये इतकी जोरात ओरडून बोलते की गप्प बस, त्याची हिंमत कशी झाली माझ्याशी तोंड लढवण्याची आणि मला जाब विचारण्याची, कोण आहेस रे तू. तेव्हा कबीर बोलतो, वा तेजस्विनी कामत, तुम्हाला जमलेले आहे सरकारची ॲक्टिंग. तेव्हा ती बोलते, माझ्याशी ना तोंड सांभाळून बोलायचं, मी कोण आहे माहिती आहे ना, सरकार, म्हणजे मी तेजस्विनी कामत आहे हे. तेव्हा कबीर बोलतो, हो तुम्ही माहिती आहे मला, पण असं सेम टू सेम तुम्ही मनस्विनीसमोर जाऊन बोलशाल का. तेव्हा ती बोलते, हो मी बोलणार, माझ्या मुलीसाठी, माझ्या घरासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी.